नमस्कार, मी संकेत आवटे. ॲक्च्युली मार्केटमध्ये आणि बेसिकली ऑप्शन्समध्ये काम करताना ATM, ITM, OTM हा काय प्रकार आहे हे डोक्याच्या वरनं जात असतं. प्रत्येकजण म्हणतो की मी ITM घेतला, OTM घेतला, डीप OTM, डीप ITM हे काहीतरी प्रकार सुरू असतात. एवढंच नाही, तर मी जेव्हा बाय करतो तेव्हा प्रीमियम ऑटोमॅटिक डाऊन होतो. मार्केट तर तिथंच आहे, कधी झिरो झाला कळत नाही. हे काय प्रकरण आहे नेमकं, हे व्यवस्थित समजून घेण्याची गरज आहे. बरेच लोक तुमच्यापैकी असे असणार आहेत त्यांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीत, तरी सुद्धा ते ऑप्शन्समध्ये काम करतात, विच इज रिअली डेंजरस. ॲक्च्युली ऑप्शन्स कसा काम करतो हे ज्याला माहिती नाही त्यानं ट्रेड करणं एकदम चुकीचं आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. बेसिकली लक्षात घ्या, एखादी कार व्हेकल आपण चालवतो, 2 व्हीलर 4 व्हीलर जी असेल ती, आणि ती कार चालते कशी हेच माहिती नाही, कशी फंक्शनिंग करते हेच माहिती नाही, गिअर काय असतात, लिव्हर काय असतं, कशा प्रकारे ॲक्सेलरेट करायचं, ब्रेकिंग कधी आपण यूज करायचं असतं, याच्याबद्दल जर नॉलेजच नसेल तर सिम्पली कधीही आपण परफेक्ट चांगले ड्रायव्हर बनवू शकत नाही. हे सिम्पल लॉजिक आहे आणि हेच लॉजिक काम करतं ऑप्शन्समध्ये पण. ऑप्शन्समध्ये ट्रेड करणं सोपं आहे, पण ऑप्शन्सचा बेस जो आहे, एकदम बेसिक्स जे ऑप्शन आहेत ना, ते शिकायला किचकट वाटतं. पण एकदा तो बेस क्लिअर झाला तर तुम्हाला पुढे ऑप्शन्समध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही. लॉजिक क्लिअर असेल, हां इथून फास्ट मुवमेंट येणार आहे का, मग मी OTM मध्ये जातो. स्लो मुवमेंट येणार आहे का, मी सेलिंग करतो. मुवमेंट येणारच नाही का, हेजिंग करतो. दोन्ही बाजूने स्ट्रॅडल स्ट्रँगल जे काही असेल ते मी करतो. हे तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट परफेक्ट असतील. आणि त्या शिकण्यासाठी पहिली गरज असते वही पेनची. ती पहिला जवळ घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. जेव्हा तुम्ही व्यवस्थित लिहून घेता तेव्हा कन्सेप्ट क्लिअर होत जातात. अजून जे काही डाऊट्स असतील अजून ड्रिल डाऊन करत त्याला व्यवस्थित तुम्ही लिहून घेऊ शकता. तुमचे क्वेश्चन्स बाजूला काढू शकता, ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्याला मी आन्सर करू शकतो. व्हिडिओ मोठा आहे त्यामुळे गडबड नको, एकदम शांतपणे बघणं गरजेचं आहे. पण मी एक गॅरंटी देऊन सांगू शकतो, हा एक व्हिडिओ तुमचे 90% डाऊट क्लिअर करेल आणि उरलेले 10% कमेंट बॉक्स क्लिअर करेल. सो डोंट वरी, याचा पुढचा पार्ट पण मी घेऊन येणार आहे जर काही तुमचे डाऊट्स असतील मेजर तर. अदरवाईज आय डोंट थिंक सो की गरज त्याची लागणार आहे. आता ऑप्शन चेनमध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन. आता या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणं गरजेचं आहे. असं समजा हा लाईव्ह सेशन सुरू आहे, 1 to 1 आपण बोलतोय. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, आज तुम्ही कमवताय, आज प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये, तर येणाऱ्या 5 दिवसांमध्ये तुम्ही प्रत्येक दिवसाला 1,00,000 रुपये कमवाल, याची गॅरंटी किती आहे किंवा प्रोबॅबिलिटी किती आहे, संभाव्यता किती आहे, सांगू शकता? तर तुम्ही म्हणाल इम्पॉसिबल आहे. आज मी महिन्याला 20,000 रुपये कमवतोय, तर 5 दिवसानंतर मी रोज 1,00,000 रुपये कमवेन. नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. कारण असा काही डायरेक्ट प्लॅन नाही आहे आणि असं काही मी ठरवलेलं नाही आणि डायरेक्ट अचानक असं कसं होऊ शकतं, नाही, अशक्य आहे. याची प्रोबॅबिलिटी मे बी 5% किंवा 10% होऊ शकते. 10% पण जाणार नाही, एखाद दुसरा टक्काच आपण म्हणू शकतो, काही चमत्कार झाला तर. जर मी तुम्हाला विचारलं की आज तुम्ही 20,000 रुपये कमवताय, मान्य आहे, पण आफ्टर 10 इयर्स काय प्रोबॅबिलिटी आहे तुम्ही प्रत्येक दिवसाला 1,00,000 रुपये कमवाल, मग याची प्रोबॅबिलिटी वाढू शकते. कारण मी 10 वर्ष मेहनत करणार, मग माझा पगार 20,000चा 30,000, 50,000, 1,00,000 होणार. मी एखादा व्यवसाय सुरू करणार, तो व्यवसाय इझिली महिन्याला 30,00,000 रुपये जर कमवत असेल तर माझा डेलीचा इन्कम 1,00,000 रुपये झाला. हे 10 वर्षांमध्ये शक्य आहे जर मी आतापासूनच प्लॅन करत गेलो तर. सो याची प्रोबॅबिलिटी मे बी 80 ते 90% होऊ शकते. हा 10-20% मग फेल्युअर आलं, काय झालं, या सगळ्या गोष्टी येतील. बट ही जी पहिली प्रोबॅबिलिटी क्विक होण्याची ती खूप कमी आहे. पण 10 वर्षांमध्ये विनिंग प्रोबॅबिलिटी वाढत जाते. सो ऑप्शन इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. आपण कधीही म्हणू शकत नाही मार्केट वरच जाणार किंवा खाली जाणार. आपल्या हातामध्ये मार्केट नाही. मी वारंवार हे सांगतोय, कोर्सेसमध्ये मी ठोकून ठोकून सांगत असतो सगळ्यांना की बिलकुल म्हणू नका इथनं मार्केट गॅरंटीड वर जाणार नाही. तुमच्या हातामध्ये ही गोष्ट नाही आहे. तुमच्या हातामध्ये काय आहे, प्रोबॅबिलिटी आहे. तुम्हाला काय वाटतं, वर जाणार, हो जाऊ शकतं. पण या केसमध्ये माझं टार्गेट फिक्स आहे. लेट से मी 100 रुपयाला बाय करतोय, 110 रुपये माझं टार्गेट आहे, पण SL सुद्धा 90 आहे. त्यामुळं मार्केट कुठेही जाऊ, 10 रुपये प्रॉफिट किंवा 10 रुपये लॉस मी घेऊनच बाहेर पडणार. मी म्हणणार नाही की माझं 100चे 200 व्हायला पाहिजेत किंवा स्टॉप लॉस मी लावणारच नाही, बघू कसं स्टॉप लॉस हिट होतोय, माझा स्टॉप लॉस हिट होतो का, हे नाही चालत. यासाठी गरजेचं आहे प्युअर कन्व्हिक्शन आणि प्रोबॅबिलिटी. मग जर तुम्ही प्रोबॅबिलिटीवर खेळताय म्हणजे काय, मार्केट इथं जाईल तिथं जाईल, ही जर प्रोबॅबिलिटी गेमच तुमची चालू आहे, तर या केसमध्ये या पर्टिक्युलर प्रोबॅबिलिटीनुसार तुम्हाला स्ट्राईक प्राइस निवडणं गरजेचं आहे. लेट्स से मार्केट आता सध्या सुरू आहे 22,000च्या रेंजमध्ये. जर 22,000ला आता सध्या निफ्टी असेल आणि जर मला वाटत असेल इझिली मार्केट 25,000ला जाईल,
एक एक्झाम्पल देतोय बरं का, हे असं शक्य नसतं, पण 25,000ला जाईल, तर या केसमध्ये मी आउट ऑफ द मनी पण जाऊ शकतो. जर मला वाटलं 22,000 वरून मार्केट 22,700ला जाईल, तर या केसमध्ये सुद्धा मी आउट ऑफ द मनी बाय करू शकतो, बिकॉज रिझनेबल प्राइसला मला तो मिळतो. पण जर मला डाऊट असेल की 22,000 वरून मार्केट थोडंसं वर जाणं रिस्की वाटतंय, थोडंसं डेंजरस आहे, वेळ लागू शकतो, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस पण लागू शकतात, माझी इंट्रेन्सिक व्हॅल्यू आणि त्याच बरोबर टाइम व्हॅल्यू दोन्हीमध्ये गडबड होऊ शकते, तर त्या केसमध्ये समजून जायचं जेवढा टाइम डिके होईल तेवढं मरण ऑप्शन बायरचं जवळ आलेलं असतं. सो डेल्टा, थीटा, अनेक ग्रीक्स हे सगळे मिळून कॉम्बिनेशन करून जी आपण स्ट्राईक प्राइसवर जी सध्या आपण प्रीमियम सुरू आहे ते ठरवतो, तो प्रीमियम जो अपडाऊन होत असतो त्याच्या मागे भरपूर सारं कॅल्क्युलेशन आहे. आता मी अति डीप अननेसेसरी जात बसणार नाहीये. एक ब्रॉडर लेवलला हे कसं वर्क होतं हे मी तुम्हाला सांगतो आणि तिथून पुढे तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जाऊ शकता. माझा व्ह्यू, मार्केट वर जाणार आहे, पहिली गोष्ट मी ठरवली, मार्केट वर जाणार आहे. मार्केट जर वर जाणार असेल तर मी कॉल बाय करणार, मार्केट जर खाली जाणार असेल तर मी पुट बाय करणार. कॉल आणि पुट या दोन कन्सेप्ट तर बेसिकली तुम्हाला क्लिअर असायला पाहिजेत. मार्केट वर जाईल, कॉल बाय करेन, मार्केट खाली जाईल, पुट बाय करेन. बेसिक कन्सेप्ट क्लिअर. मी थोडंसं याच्या आता पुढे जातोय. मी आता सध्या म्हणजेच या लेवलला आहे, म्हणजेच मार्केट या लेवलला आहे. ही लेवल म्हणजे 22,000ची लेवल आहे. यालाच म्हटलं जातं एटीएम. एटीएम, ॲट द मनी. मी इथंच आहे, ॲट द मनी. जर समजा याच्या मी पुढे जातोय, 22,100, 22,200, 22,300, हे जसे जसे मी वर जाईन तसं तसं हा झाला ओटीएम, आउट ऑफ द मनी. मी सध्या ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशन पासून लांब, आउट ऑफ द मनी. मला वाटतं मी करोडपती होणार, नक्की होणार. आज माझी कमाई 10,000 रुपये. म्हणजे काय, आउट ऑफ द मनी विचार करतोय आत्ता. ॲट द मनी 10,000 पगार, पण करोडपतीची स्वप्न आउट ऑफ द मनी. पण जर मी म्हणालो खिशात 5,000 रुपये आहेतच हो, 100%, कारण 10,000 कमाई आहे, 5,000 असू शकतात. म्हणजे काय, ITM इन द मनी म्हणजे 21,900, 21,800, 21,700, हा सगळा प्रकार इन द मनी, कारण माझ्या बजेटमध्ये आहे, माझ्या ताकदीमध्ये आहे. यालाच म्हटलं जातं इन द मनी. मी नेहमी माझ्या कोर्सेसमध्ये सगळ्या लोकांना सांगत असतो की मी या मुलासोबत इझिली लढू शकतो, कारण मला माझ्या ताकदीचा अंदाज आहे. पण त्या पहिलवानाबरोबर लढताना जरा गडबड होणार. मग जेव्हा तुम्हाला वाटत असते की पहिलवानाची भीती, तेव्हा समजून जायचं ओटीएमच्या नादी लागायचं नाही, मला आयटीएमच्या नादी लागायचंय. पण याचं रिझन काय, आयटीएम ओटीएम सांगतो. याचं बारसं तुम्हाला हवं तसं करू शकता. आता जग त्याला आयटीएम ओटीएम एटीएम म्हणत असेल, ठीक आहे. ज्यांना कन्फ्युजिंग वाटतं, जास्त विचार करायचा नाही, टेक्निकल शब्द डोक्यात घुसवत बसायचे नाहीत, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. हे दाबलं की गाडी पळते, हे दाबलं की गाडी थांबते, म्हणजेच हा ब्रेक आहे, याला ॲक्सेलरेटर म्हणायचं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी क्लच डोक्यात काढून टाकायच्या. मला एवढं कळालं नाही, दाबलं की पळतंय, हे दाबलं की थांबतंय, बास. इथं मला तेवढं समजून घ्यायचं आहे. एटीएममध्ये काय असतं ना, की मार्केट समजा इथं आहे XYZ लेवलला, म्हणजेच 22,000च्या लेवलला. यात दोन गोष्टी असतात. कुठल्या कुठल्या गोष्टी असतात, एक तर असते इंट्रेन्सिक व्हॅल्यू. आता याची काहीतरी व्हॅल्यू आहे ना, इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये असते टाईम व्हॅल्यू. आता अननेसेसरी IVTV करत बसायची गरज नाही आहे. म्हणजे काय, आता समजा हा 100 रुपये आहे इथे, जसं जसं तुम्ही वर जाल ही इंट्रेन्सिक व्हॅल्यू कमी होत जाते, बिकॉज विनिंग प्रोबॅबिलिटी कमी होते. जसं भारत आणि पाकिस्तानची मॅच सुरू आहे, मॅक्सिमम भारतच जिंकतो. जेव्हा बेटिंग लावायला लोक जातात ना, तेव्हा बेट लावणाऱ्यांना माहिती आहे, जर भारत जिंकला तर पैसे डबल होणार, पण पाकिस्तान जिंकला तर 5 पटीने होणार. म्हणजे काय, विनिंग प्रोबॅबिलिटी भारताची जास्त आहे, म्हणून त्याच्यावर जास्त रिस्क घेतली जात नाही, हे लक्षात घ्या. सो इथं विनिंग प्रोबॅबिलिटी, मार्केट 22,000च्या वर राहील याची प्रोबॅबिलिटी ठीकठाक आहे, पण मार्केट 21,900च्या वर राहील का नाही, तर त्याची प्रोबॅबिलिटी वाढते. का वाढते, ऑलरेडी मार्केट 22,000ला आहे. 21,800च्या वर मार्केट राहील की नाही याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे काय कमी आहे, अजून जास्त आहे, बिकॉज ऑलरेडी मार्केट 22,000ला 200 पॉईंट ना अजून वर आहे. म्हणजे काय, अजून मार्केट 150, पावणे 200 पॉईंटच्या आसपास जरी खाली आलं तरी सुद्धा मी जिंकतोय. रिझन काय, मी काय सांगितलं, 21,800च्या वर मार्केट राहणार आहे, म्हणून माझी विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त आहे. जर मी तुम्हाला म्हणालो
मी 21,700च्या स्ट्राईक प्राइसला मार्केट काय व्हॅल्यू देईल? जास्तच देणार ना. एक सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. हा पेन आहे, हा पेन मी इथं ठेवला आणि मी म्हटलं मी या पेनला इझिली उचलू शकतो. काय प्रोबॅबिलिटी खूप जास्त. मी जर म्हणालो हा टेबलच सगळा उचलू शकतो, विनिंग प्रोबॅबिलिटी खूप कमी. मी जर तुम्हाला म्हणालो की मी हा पेन उचलला, मी जर हा पेन उचलला तर मी तुझ्याबरोबर 1,00,000 रुपयाची प्राइस लावेन किंवा पैज लावेन, तर मी इझिली तयार होऊ शकतो. पण मी हा टेबल उचलेन यासाठी 1,00,000ची पैज मी स्वतः लावेन का? कारण मला कॉन्फिडन्स आहे नाही उचलणार साहेब. 100, 150, 200 रुपयाची रिस्क घेऊन बघूया. उगाच अननेसेसरी खिशाला चटका मी लावू शकत नाही. याचं काय मला गॅरंटी 1,00,000 रुपये मिळणार, पण टेबलला उचलून 1,00,000ची रिस्क मी घेणार नाही. सो विनिंग प्रोबॅबिलिटी जशी जशी डाऊन होत जाईल तशी तशी व्हॅल्यू डाऊन होत जाते. लेट्स से इथं मार्केट 22,000ला जाईल, विनिंग प्रोबॅबिलिटी जास्त आहे बिकॉज ऑलरेडी तो क्रॉस करून पुढे गेलेला आहे. म्हणजे याची व्हॅल्यू 120 असू शकते, याची व्हॅल्यू 140 असू शकते, याची 160 असू शकते, काहीही असू शकते. आता ती काहीही कशी असू शकते हे मी तुम्हाला पुढे सांगेन. बट पुढे जसं जाईल तसं मी जसं तुम्हाला म्हटलं की मी टेबल उचलेन, नाही, शक्यता कमी आहे. त्यामुळे थोडंसं याची व्हॅल्यू डाऊन 80 होईल. मी म्हणेन पूर्ण ऑफिसच उचलतो, अजून व्हॅल्यू डाऊन 60 होणार. मी म्हणेन बिल्डिंग उचलतो, मी म्हणणार राव डोक्यावर पडलाय हा, नको याच्या नादाला लागायला, याची व्हॅल्यू अजून डाऊन. या कन्सेप्ट इझिली तुम्हाला कळाले असतील कारण मी एकदम छोटी छोटी सोपी उदाहरणं देऊन मी तुम्हाला शिकवत असतो. फक्त लक्ष देऊन कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कॉमेडी असते पण शिकताना सुद्धा मजा आली पाहिजे, हा माझा मोटिव्ह असतो. या प्रकारे व्हॅल्यू, इंट्रेन्सिक व्हॅल्यू तुमची प्लस टाइम व्हॅल्यू चेंज होत जाते. आता जे एक्झाम्पल दिलं मी ताकदीचं दिलं, पण इथं काय आहे? टाइम व्हॅल्यू आहे. टाइम व्हॅल्यू का इथं कमी जास्त होते राव? सिंपल लॉजिक आहे. याचं रिझन आहे की एक्सपायरी जवळ आलेली आहे. एक्सपायरी जवळ आलेली आहे कारण मला माझ्या बॉसने टार्गेट दिलंय या महिन्याच्या 29 तारखेपर्यंत 100 कोटी रुपयाचा बिझनेस तू करायचा आहे. मग मला धुकधुक वाढायला लागते. पहिल्या 15 दिवसामध्ये 40 कोटी झाले, 50 झाले असते तरी 50% टार्गेट 15 दिवसात पूर्ण, उरलेलं 15 दिवसात पूर्ण करायचं नाही, कमी झालं. म्हणजेच काय, विनिंग प्रोबॅबिलिटी हळूहळू माझी कमी होत आली. मी अजून पुढे गेलो, डेट आली 20 आणि आता माझं 60 कोटीचं टार्गेट पूर्ण झालंय, 40 कोटी अजून पेंडिंग आहे, अजून धडधड वाढायला लागणार. जसं मी 27-28 तारखेला गेलो आणि माझं टार्गेट पूर्ण झालंय 70 कोटीचं. गडबड आहे. उरलेले 30 कोटी 3 दिवसामध्ये नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. म्हणजेच काय, विनिंग प्रोबॅबिलिटी ऑलमोस्ट डेड आहे. पण 1 तारखेला वाटत होतं, मोटिवेशन होतं, मी करणार, मैं करके दिखाऊंगा, मैं इन्सेंटिव्ह लूंगा, ये लूंगा, वो लूंगा. पण झालं काय, एंड ऑफ द मंथ तिथंपर्यंत मी पोहोचू शकलो नाही. दिस इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी. तुम्ही गॅरंटी देताय बॉसला की मी या महिन्यात एवढं टार्गेट पूर्ण करतोय, जे माझ्या हातात आहे. म्हणजे लास्ट मंथमध्ये समजा मी एक 70 कोटीचं टार्गेट पूर्ण केलं असेल तर मी म्हणू शकतो मी 70 कोटी करू शकतोय, 50 कोटी करू शकतोय, 10 कोटी. जाता जाता मागच्या महिन्यात 50-60 कोटी केले होते. म्हणजे काय, 10 कोटी टार्गेट दिलं तर तुम्ही खुश होणार, इझिली पूर्ण होतं. पण 50-60 कोटीचा बिझनेस आण म्हटलं तर अवघड आहे. मग यावरूनच मला तुम्हाला सांगायचं आहे की OTM जर ज्या प्राइसला तुम्ही बाय केलेला आहे, जी प्राइस तुम्ही ठरवली, आता लेट से तुम्ही 100 रुपयाला एंट्री घेतली, 100 रुपयाला एंट्री घेतली असताना मार्केट जेव्हा क्लोज होईल, जेव्हा सेल करण्याची वेळ येईल, तेव्हा जर स्ट्राईक प्राइस कशाला म्हणायचं, 21,200, 21,300, 21,000, 22,000, 23,000, 27,000, दिस इज कॉल्ड स्ट्राईक प्राइस. ही स्ट्राईक प्राइस त्यावेळी होती 22,000 रुपये. पण जर ही स्ट्राईक प्राइस 22,300 झाली तर डेफिनेटली माझ्या 100 रुपयांमध्ये ग्रोथ होणार आहे. पण जर ही स्ट्राईक प्राइस 21,900, 800 झाली तर ऍक्च्युअली मी जो कॉल बाय केला होता त्यामध्ये मला लॉस होणार आहे बिकॉज ऑफ टाइम व्हॅल्यू. टाइम डीके, डेल्टा हा खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्ट याच्या अपोजिट होतं पुट साईडला. पुट साईडला कशी केस असते, अगेन 22,000 हीच माझी करंट प्राइस आहे आणि हाच माझा असेल ATM. बट पुट साईडला एक मोठी गेम असते आणि एक्झॅक्ट अपोजिट गेम असते कॉलच्या. जेव्हा मार्केट खाली जातं तेव्हा मला प्रॉफिट होतं, दिस इज कॉल्ड पुट. आणि जर मार्केट खाली जात असेल तर मला प्रॉफिट होत असेल तर ती साईड असेल माझी OTM, आउट ऑफ द मनी. पण जर मार्केट वर जाईल तर काय होईल, मला लॉस होणार आहे. आणि या केसमध्ये असतो हा ITM, इन द मनी. कारण
जसं जसं हा खाली जाईल तसं तसं प्रॉफिट वाढेल, बिकॉज विनिंग प्रोबॅबिलिटी हळूहळू वाढत जाईल. आणि इथं असताना जर मी ती प्रोबॅबिलिटी बघतोय तर इथून ती प्रोबॅबिलिटी हायर साईडला असते आणि इथून हळूहळू हळूहळू ती प्रोबॅबिलिटी कमी होताना पाहायला मिळते. म्हणून ओटीएमचे प्रीमियम अगेन याच्या उलटे, म्हणजेच 40, 60, 80, 100, 120, 140, 160 अशा प्रकारे ही ग्रोथ होताना पाहायला मिळतं. सोप्या भाषेमध्ये कॉल बाय केला असताना मला पुढे प्रॉफिट होतं, पुढे मार्केट वाढेल तसं मला प्रॉफिट, आणि त्या केसमध्ये सिंपल आहे, माझा प्रीमियम वाढत जाणार आणि तो डायरेक्शन म्हणजे ओटीएम, माझ्या मागे स्ट्रॉंग पिलर आयटीएम. पण जर मी एक्झॅक्ट उलट केलं पुढच्या साईडला, कारण मला प्रॉफिट कधी होणार, मार्केट पडताना होणार, आणि म्हणून त्या डायरेक्शनला जेव्हा मी बघतो तेव्हा असतो ओटीएम, आउट ऑफ द मनी. आणि जेव्हा मी मागे वळून बघेन, आता या केसमध्ये मागे कुठं होणार, इकडे, जसं जसं तुमचा प्राइस वाढत जाईल, किंवा प्राइस इन द सेन्स मला सिम्पली म्हणायचं आहे स्ट्राईक प्राइस 22,000, 23,000, 24,000 हा होईल इन द मनी, आणि याचा प्रीमियम नेहमी जास्त असतो. आता शेवट कन्क्लुजनला आपण येऊया. ओटीएम आउट ऑफ द मनी ऑलवेज प्रीमियम त्याचा कमी असतो, ॲट द मनी स्टेबल असतो, आणि इन द मनी प्रीमियम जास्त असतो. मग जर मला हा प्रीमियम कमी मिळतोय तर मी जास्त प्रीमियम वाला का घ्यायचा? सिंपल लॉजिक आहे ना. तुम्ही जे आता सध्या ट्रेड करताय, जर माझा प्रीमियम कमी मिळतोय तर मी तोच बाय करणार. 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, जरा मार्केट हल्लं ना पैसे डबल, म्हणून आपण तो बाय करत असतो. पण या लॉजिकने जर तुम्ही बाय करत असाल तर मी गॅरंटी देऊन सांगतोय तुमचे मेजर लॉसेसच होणार. लॉजिक काय लावायचं, कसं लावायचं हे मी तुम्हाला सांगतोय, पण त्याआधी थोडंसं अजून टेक्निकली इफ यू वॉन्ट मी तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतोय. मार्केट जेव्हा वाढेल तेव्हा, आता कॉल साईडलाच एक्झाम्पल आपण घेऊयात. जर मार्केट वाढलं तर माझे पैसे किती वाढणार? लेट से मार्केट आहे 22,000ला, मी इथं बाय करतोय कॉल, इथं आहे 22,200, इथं आहे 22,400. आता या केसमध्ये मार्केट जर इथून इथं गेलं, म्हणजेच 200 पॉईंटची मुवमेंट झाली, मी इथं परचेस केलेली प्राइस असेल, म्हणजेच माझा प्रीमियम असेल समवेअर अराउंड 130 रुपयांचा. 130 रुपयाला मी कॉल बाय केलेला आहे, मल्टिप्लाय बाय 50 क्वांटिटी. एका लॉटमध्ये 50 क्वांटिटी असतात, विसरायचं नाही. 130 गुणिले 50 एवढी अमाऊंट मी इन्व्हेस्ट केली, आणि आता मला वाटतं मार्केट वर जाणार. अरे वा, मी म्हटलं तसंच झालं. तुम्हाला माहिती झालं, मी म्हणतोय तसंच होत आहे. म्हणजे काय, 200 पॉईंटनी जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा माझी व्हॅल्यू किती व्हायला पाहिजे? 200 प्लस हे 130 इज इक्वल टू 330 रुपये व्हायला पाहिजेत, हा प्रीमियमची व्हॅल्यू. पण 330 होत नाही. याचं रिझन असतं डेल्टा. डेल्टा ठरवतो की तुमची प्राइस कशी वाढेल आणि कशी कमी होईल. टाइम व्हॅल्यूला अनुसरून डेल्टा ठरवतो कुठल्या प्राइसला किती डेल्टा आहे, म्हणजे व्हॅल्यू किती आहे. इथून इथं किती वाढायला पाहिजे, तिथून तिथं किती वाढायला पाहिजे, इथून इकडे किती कमी व्हायला पाहिजे, हे सगळं गणित हातात असतं डेल्टाच्या. सो डेल्टा नेहमी लक्षात ठेवा, ॲट द मनीला 0.5 असतो. ॲट द मनीला डेल्टा नेहमी 0.5 असतो. आणि जसं तुम्ही पुढे जाल 0.6, 0.7, 0.8, 0.9, 0.95 आणि 1, डेल्टा मॅक्सिमम 1 असतो आणि मिनिमम समवेअर अराउंड 0 असतो. पण तो एक्झॅक्ट 0ला टच होणं कठीण असतं, व्हॅल्यू काही ना काही पॉईंटमध्ये त्याची असते. सो जेव्हा मी ॲट द मनीला आहे तेव्हा माझा डेल्टा जो आहे तो 0.5 असेल, आणि इन द मनी कुठं असेल, इथं असेल खाली, एक्झॅक्टली इन द मनी. म्हणजे 22,000च्या खाली जसं मी येईन 21,900, 21,800 वगैरे हे सगळं जे असेल ते असेल इन द मनी, आणि याचा डेल्टा वाढत जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. 0.6, 0.7, 0.8, 0.9 अशा प्रकारे तो वाढत जातो. आणि जसं तुम्ही वर जाल तसं तुमचा डेल्टा कमी होत जातो. कुठे? ओटीएम कडे, आउट द मनी. सो 0.4, 0.3, 0.2, 0.1. सिंपल लॉजिक लक्षात घ्यायचं. मी बाईंग केले इथं, माझा डेल्टा आहे 0.5. इथून मुवमेंट झाली 200 रुपयाची. जर इथं 200 पॉईंटची मुवमेंट झाली, मार्केट 22,000 वरून 22,200 ला गेलं तर 200 पॉईंटची मुवमेंट होते, पण डेल्टा आहे अर्धा, 0.5. सो 200 रुपयाची मुवमेंट मल्टिप्लाय बाय 0.5 इज इक्वल टू 100. माझा प्रीमियम 100 रुपयांनी वाढेल, ना की 200 रुपयांनी. याचा अर्थ टोटल माझा प्रीमियम इथं बनेल 230 रुपयांचा. पण हाच डेल्टा जर फक्त 0.2 असता तर 200 रुपयांची मुवमेंट झाल्यानंतर
फक्त आणि फक्त 40 रुपयांची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली असती, कारण 100 पॉईंटच्या मुवमेंटला 20 रुपये आणि वरच्या 100 पॉईंटला 20 रुपये, विच इज नियर बाय 40 रुपयांची मुवमेंट झाली असती जर तुम्ही स्ट्राईक प्राइस इथली निवडली असती. जर तुम्ही स्ट्राईक प्राइस इथली निवडली असती, ज्याचा डेल्टा 0.1 आहे, 200 पॉईंटची मुवमेंट झाल्यानंतर फक्त तो 20 रुपयांनी वाढला असता, विच इज नियर अबाउट 130 प्लस 20 150 रुपये झाला असता. पण एक मजेदार गोष्ट पण लक्षात घ्यायची, जेवढं तुम्ही लांब जाल तेवढा हा जो प्रीमियम आहे हा सुद्धा कमी होतो. इथं 130 आहे, इथं कदाचित 120 असेल, 100 असेल, 80, 50, 30, 20, 10, 5, 1 रुपयाचा सुद्धा प्रीमियम तुम्हाला पाहायला मिळणार हे मात्र नक्की. बट ओव्हरऑल यातून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे की जर मी एक इम्पॉर्टंट काम केलं, काय स्वस्त बघून बाय केलं, तर 100% लॉसेसच होणार. तुम्ही सिम्पली एक इम्पॉर्टंट काम करायचं आहे, बाय करताना मेजरली ॲट द मनीवर फोकस ठेवायचा आहे. बिकॉज मला माहिती आहे मार्केट थोडंसं खाली येऊ शकतं, ॲट द मनीच्या परत वर जाईल, मग ॲट द मनी घ्या किंवा थोडंसं इन द मनी घ्या, काहीच हरकत नाही आहे. म्हणजेच काय, 0.6 डेल्टा असेल, 0.7 डेल्टा असेल, 0.9, 1 डेल्टा असेल, यानं काय होईल, मार्केट 200 पॉईंटनी वर गेलं तर तुमचा प्रीमियम सुद्धा 200 पॉईंटनी वाढेल. बट त्या केसमध्ये याचा प्रीमियम सुद्धा 700, 800, 900 असा असेल, म्हणजे तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट सुद्धा खूप हेवी होणार आहे. याचा अंदाज थोडासा तुम्ही घ्यायला हवा. सो मी सांगेन, एकतर ॲट द मनी, थोडंसं इन द मनी घेऊ शकता, 50-100 पॉईंटनी आत आला तरी चालेल. म्हणजे काय, त्याच्यात इंट्रेन्सिक व्हॅल्यू काहीतरी राहते, ती जशी कमी होत जाईल तसा प्रीमियम ड्रास्टिकली कमी होत जाणार. जर एक्सपायरीला तुम्ही 22,000चा कॉल बाय केलाय आणि मार्केट असेल 21,998ला, तरी सुद्धा हा तुमचा कॉल होणार 0. पण जर मार्केट असेल 22,010ला, तरी सुद्धा छोटी मोठी व्हॅल्यू त्यामध्ये शिल्लक राहील, काहीतरी राहील, गॅरंटी देता येणार नाही पण काहीतरी राहील, ते डिपेंड ऑन दी कॅल्क्युलेशन असेल. पण यावरून तुम्हाला कळालं असेल आउट ऑफ द मनी बाय करायचा, एटीएम बाय करायचा की ओटीएम बाय करायचा. ओटीएम कधी बाय करू शकतो, जेव्हा तुम्हाला वाटतं मार्केटमध्ये हेवी व्हॉलॅटिलिटी येणार आहे, मार्केटमध्ये मेजर मुवमेंट येऊ शकते, फास्ट मार्केट वाढू शकतं, 500, 700, 800 पॉईंटनी वाढू शकतं. एक सट्टा लावायचा आहे मला, एक मजा घ्यायची आहे, एक छोट्याशा अमाऊंटनी रिस्क घ्यायची आहे, त्या केसमध्ये तुम्ही डीप ओटीएम बाय करू शकता, विच इज नियर अबाउट व्हॅल्यूड 10, 20, 25, 30 रुपये. गेले तर 30 रुपये जातील, पण मार्केटमध्ये तशी जर मुवमेंट आली, त्या ओटीएमला म्हणजे त्या स्ट्राईक प्राइसला क्रॉस करून जर मार्केट वर गेलं तर बल्ले बल्ले आहे, तुफान पैसा अनेक पटीनं वाढू शकतो. हे मात्र तितकंच सत्य आहे. आशा करतो तुमच्या कन्सेप्ट या क्लिअर झाल्या असतील, आणि अजून डीप जायचं असेल तर कोर्स आहेच. इन डिटेल नॉलेज, खूप डीपमध्ये जाऊन अनेक गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, त्यामध्ये लाईव्ह सेशन्स देतोय, 1 to 1 तुमचे क्वेश्चन्स मला विचारू शकता. ऑप्शन बाईंग, ऑप्शन सेलिंग, स्कॅल्पिंग, ॲडव्हान्स टेक्निकल अनालिसिस, कॅन्डल बघून कसं ट्रेड करायचं, कुठं बाय, कुठं स्टॉप लॉस, कुठं टार्गेट, सगळ्या गोष्टी, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केल्या जातील. विथ माझे ट्रेड सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, तुमचे ट्रेड सुद्धा तुम्ही मला सांगू शकता, त्याबद्दल डिटेल अनालिसिस सुद्धा आपण तिकडे करत असतो. आणि महत्त्वाची गोष्ट, याच्या पुढचा पार्ट एक येणार आहे, जर तुम्हाला हवा असेल तर, ज्यामध्ये इन डेप्थ 2 स्ट्रॅटेजी मी क्लिअर करणार आहे. तुफान पैसा लावून तुफान रिटर्न कसे कमवायचे. आयटीएम, ओटीएम, एटीएम तर समजलं, पण त्याचा वापर करून एन्जॉय पण आपण करू शकतो प्रॉफिट्स. तर ते कसं करायचं हे डीप लेवलला मी तुम्हाला समजावून सांगू शकतो. त्यासाठी गरज काय आहे, सिंपल आहे, कमेंट करा स्ट्रॅटेजी. जर 5,000 कमेंट आले आणि व्हिडिओला 20,000 लाईक असतील तर मी डेफिनेटली तो व्हिडिओ बनवेन. गरज आहे हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत तुम्हाला शेअर करण्याची. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.